झी 24 तास एक पाऊल पुढे. हाय फ्रेंड्स, मी अनुपमा. सध्या स्मॉल आणि बिग स्क्रीनवर अनेक लहान मुलं आपला अभिनय, गायन तसंच नृत्य कौशल्य सिद्ध करतात. यातल्या काही जणांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं एक वेगळं स्थान सुद्धा निर्माण केलंय. बालदिनानिमित्तानं आपणही काही अशा स्टार बच्चे मंडळींशी गप्पा मारणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमात लिटिल स्टार्स. आणि या खास गप्पांसाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत 3 लिटिल स्टार्सना. आपण त्यांची आधी ओळख करून घेऊया. सगळ्यात आधी माझ्याबरोबर एक छोटीशी नृत्यांगना आहे आणि ती आहे साक्षी तिसगावकर. हिला आपण एकापेक्षा एकच्या रंगमंचावर बघितले. त्यानंतर एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा या हिंदी रंगमंचावर सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर माझ्याबरोबर आहे आणखी एक लिटिल स्टार, खरं तर कुंकू, झी मराठीवरची अतिशय लोकप्रिय सिरियल आणि त्यामधला सगळ्यांचा लाडका गणेश अर्थात प्रफुल्ल भालेराव आपल्या बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याबरोबर आणखी एक लिटिल स्टार आहे, ती म्हणजे केतकी माटेगावकर. गायिका आणि अभिनेत्री म्हणून आपण तिला ओळखतोय. खरं तर गायिका म्हणून ती सारेगमपच्या रंगमंचावरून आपल्या सगळ्यांना तिची ओळख झाली आणि आता ती अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे. तर आपण या तिघांशी छान छान गप्पा मारूया. आधी तुमच्या तिघांचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. साक्षी, मी आधी पहिला प्रश्न तुला विचारते. तू किती छान क्यूट आहेस. तू कितवीत आहेस? 3rd स्टँडर्डला. ओके. आणि मला सांग, तू खरं तर एकापेक्षा एक मधून पुढे आलीस. सगळा डान्स रियालिटी शो होता. तू कशी काय इथपर्यंत पोहोचलीस बरं? फर्स्ट टाइम मी ऑडिशन दिली होती, तर त्याच्यामध्ये माझं ते ऑडिशन सक्सेसफुल गेली आणि नंतर मी 2nd राऊंडला होते. तेव्हा सचिन सर ऑडिशनला होते, तर तेव्हा त्यांनी मला सिलेक्ट केलं एपिसोडसाठी. तर तेव्हा एपिसोडच्या वेळेस कोरिओग्राफर डिक्लेअर केले होते. तर तेव्हा मला आले होते आशिष दादा आणि अजिंक्य दादा. आशिष दादा आणि अजिंक्य दादांनी माझ्यावर खूप खूप मेहनत केली आणि त्यांच्यामुळेच मी खूप पुढे गेले. नक्कीच. पण मला त्याच्या आधीच जाणून घ्यायचं की तू इथपर्यंत सारेगमपचा म्हणजे एवढा मोठा झी मराठी खूप मोठं चॅनल आणि त्या मंचापर्यंत तू कशी काय पोहोचलीस? म्हणजे तू डान्स कधीपासून सुरू केलास? तुला ही आवड कशी काय आली? ऍक्च्युली मी डान्स 5 इयर्स पासून स्टार्ट केला आणि मी जेव्हा डान्सला गेले ना तेव्हा मला खूप छान वाटलं. आणि पहिले तर आम्ही बेसिक स्टेप शिकवतो, नंतर शिकवल्यानंतर मग डान्स चालू होता कारण डान्स करताना खूप मजा यायची. अच्छा. प्रफुल्ल, आता मला तुझ्याविषयी सांग, तू कितवीत आहेस? लिटिल स्टार्स या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज 3 लिटिल स्टार्स आपल्याबरोबर गप्पा मारतात. आता मी पोहोचते, तुला कळायला लागलं कसं म्हणायला हरकत नाही. साक्षी, तू आता आम्हाला सांगशील, तू जेव्हा स्टेजवर पहिल्यांदा गेली सारेगमपचा, तू असं परफॉर्मन्स स्टेजवर जाऊन देत होतीस. म्हणजे तू इतके दिवस क्लासमध्ये केलं असेल, नाटकांमध्ये सुद्धा मला वाटतं तू कामं केलीस, पण एकापेक्षा एकच्या जेव्हा स्टेजवर गेलीस तू, तेव्हा पहिला परफॉर्मन्स देताना तुला कसं वाटलं? ऍक्च्युली पहिला परफॉर्मन्स देताना आणि ते पण सचिन सरांच्या समोर, मी जेव्हा सचिन सरांना पाहिलं ना तर माझ्या अंगात खूप जोश आला अजून डान्स करायचा आणि खूप मजा आली डान्स करायला. अच्छा. पण तुला भीती वगैरे नाही वाटली अजिबात? नाही. बरं. आणि मग आम्हाला तू जरा असं एकापेक्षा एक मधलं तुझं जे हावभाव आहेत, एक्सप्रेशन जे खरं तर तुझ्या डान्स मधले ते सगळ्यांना खूप आवडतात. तू आमच्यासाठी काहीतरी दाखव ना करून. नक्की. आता करशील? ओके. नाकामुका नाकामुका कर ना. चालेल. करतेस? चिडवून कसं दाखवतेस तू? स्टार्टिंगला ना. हा. किती तुझ्याकडे येते मी आता.
लिटिल स्टार्स या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्याबरोबर 3 लिटिल स्टार्स आहेत. त्यामध्ये आता आपण जरा साक्षीकडे जाऊया. साक्षी, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा हिंदी रंगमंच होता हा. त्या स्टेजवर तू हिंदी स्टेजवर गेली होती. खूप मोठमोठे कलावंत आले, त्याच्यानंतर मोठे सेलिब्रिटी जजेस सुद्धा होते. एकदा मला तुझा तिकडचा एक्सपिरियन्स सांग की तुला कसं वाटलं. अनिल कपूरनी मला वाटतं तुला एक मस्त कमेंट दिली होती, जरा मला सांगशील त्याविषयी. तिकडे जज म्हणून एकदा मी फर्स्ट राऊंड क्लिअर केला आणि नंतर तिकडे जज म्हणून फराह खान होत्या, अनु मलिक जी होते आणि त्यावेळेस अनिल कपूर जी आले होते. अच्छा. तर ते एकच कॉम्प्लिमेंट मला म्हणले की मैं तुम्हें घर लेके जाऊंगा और तुमसे रोज डान्स सिखूंगा. अरे बापरे. बरं, आणि तू खूप वेगवेगळे परफॉर्मन्स त्या स्टेजवर केलेस आणि मला वाटतं इंग्लिश गाण्यांवर सुद्धा केलेस. त्याची कोरिओग्राफी कशी व्हायची? तिथे तुला कोण एक कोरिओग्राफर असायचा की किंवा त्याची तयारी कशी असायची? तिकडे कोरिओग्राफर्स त्यांचे असायचे आणि तेही खूप छान असायचे आणि ते डान्स पण माझ्याकडून खूप छान करून घ्यायचे. अरे बापरे. प्रफुल्ल, आता तू मला सांग, खरं तर तुझं हे रोजचं शेड्यूल असेल कुंकूचं, आणि कसं काय तू सगळं अभ्यास आणि हे मॅनेज करतोस? मुळात माझं शेड्यूल कसं असतं की आठवड्यातून 5 दिवस माझं शूटिंग असतं आणि बाकीचे जे 2 दिवस असतात ते मी खास माझे म्हणजे फिरण्यासाठी किंवा अभ्यासासाठी असे 2 दिवस बाजूला ठेवलेले असतात. बरं. अच्छा, म्हणजे फिरण्यासाठी सुद्धा तुझा खास हे असतो का? बरं. आणि आता आमच्यासाठी काहीतरी, आता या दोघी परफॉर्म करतायत, तर तू सुद्धा आम्हाला दाखव काहीतरी परफॉर्मन्स करून. तुझं मिमिक्री मला वाटतं तू करतोस किंवा तुझं आणखी काही स्पेशल असेल तर आम्हाला सांग. मी मिमिक्री असं नाही करणार, पण या दोघींचा परफॉर्मन्स झाल्यावर मी काहीतरी एक खास असं ठरवलंय. अरे बापरे, सरप्राईज आहे का आमच्यासाठी? आत्ता नाही? नाही, आत्ता नाही. बरं, तोपर्यंत आपण केतकीकडे जाऊया. केतकी, आता तुझ्या आरोही आणि शाळा बेसिकली आपण त्याच्यावर थोडंसं बोलूया. अभिनय करताना, गाताना आणि अभिनय याच्यामध्ये तुला बेसिकली काय आवडतं, एकदा मला सांगशील? नाही, मला पहिले गाणंच आवडतं नॅचरली आणि नक्कीच म्हणजे मला अनुभव म्हणजे मी लहानपणापासून मी गात आले, पण ऍक्टिंग मी आत्ता थोडी शिक म्हणजे करायला लागली, शिकते, अजूनही शिकते. मी करते असं मी म्हणणार नाही, पण या दोन्ही फिल्म्सच्या शूटिंग मध्ये जो अनुभव मला आला एकंदर आहे, आणि पण तरी सुद्धा मी सांगते की छान रोल्स आले आवडणारे असे तर मी नक्की करीन. बरं. साक्षी, जसं केतकीला काही फिल्म्स आहेत, मला वाटतं तू सुद्धा एका चित्रपटामध्ये काम केलंस. हो. कुठला मला सांगशील? जो मी चित्रपट करते त्याचं नाव दुर्गा म्हणतात मला आहे आणि त्याच्यामध्ये माझा रोल छोटी दुर्गा आहे. आणि त्याच्यामध्ये माझे 2 म्हणजे एक गोंधळ आणि एक लावणी आहे आणि एक माझं मिलिंद दादा बरोबर सॉन्ग आहे. अरे बापरे. बरं, आता मला वाटतं ह्या दोघींचं झालेलं आहे, तू थोडासा आम्हाला परफॉर्मन्स तुझा सांगस. तू काय करणार आहे आमच्यासाठी? असं फक्त सांगणार आहे, मी करून नाही दाखवणार आहे. बरं, चालेल, करा. मी माझ्या गावठी भाषेत, मी जी काही कुंकूमध्ये भाषा बोलतो त्या भाषेत मी यांचा परफॉर्मन्स मला कसा वाटला ते मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना. सांगशील आत्ता? आत्ता नाही, यांचा परफॉर्मन्स होऊ दे. बरं साक्षी, तू आता मला छानपैकी एखादं, मला वाटतं तू गाणंही शिकलेली आहेस, थोडंसं जर आम्हाला गाऊन दाखवशील? ओके. तनना दिर तोम तनन तंदारे दा नी तनना दिर तोम तनन तंदारे दा नी तारे दा नी तंदारे दा नी तनन ननना दिर तोम तनन तंदारे दा नी सारे ग गरे प ग प प द सा प द प म ग रे सा ग रे म ग रे सा तिरकिट दक दा देत लॉंग तनना दिर तोम तनन तदारे दा नी तनना दिर तोम तनना दिर तो तोम तनन तदारे दानी. वा, खूप छान. बघ, केतकी सुद्धा छान म्हटली. बरं, आता तू मला सांग की तू आता इथून पुढे काय करणार आहेस? तुझ्याकडे काही फ्युचर प्रोजेक्ट आणि काय? आता जसंच मी काय प्रोजेक्ट करते तसंच माझा अभ्यासही चालू आहे आणि जसे मी प्रोजेक्ट करेन तसा माझा अभ्यासही चालू राहील. अच्छा गणेश, आता मला वाटतंय, गणेश नाही प्रफुल्ल, आता तू याच्यावर काहीतरी आता तुझं परफॉर्मन्स दाखवायचा मला. मी त्या गाण्याबद्दल बोलणार आहे, म्हणजे ही जी काय म्हटली. बोल ना. शपथ, कसला भारी होता ग. परफॉर्मन्स म्हणतात ना त्याला. परफॉर्मन्स. हा, भारी गायलीस तू, अशीच गात राहा.
या 3 लिटिल स्टार्स बरोबर गप्पा मारताना खूप खरं तर मजा आलेली आहे. मात्र या कार्यक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबतोय. मात्र जाता जाता आपण केतकीचं एक छानसं गाणं ऐकणार आहोत. मी एक आरोहीमध्ये जे क्लायमॅक्सला गाणं आहे रंगुनी रंगाता साऱ्या, मी ज्यांच्याकडे शिकते माझ्या गुरु देवकीताई पंडित, त्या 16 वर्षाच्या असताना त्या गायल्या होत्या. ते क्लायमॅक्सला आता आहे गाणं या फिल्ममध्ये, तर ते मी सादर करते. अगदी. रंगुनी रंगात साऱ्या, रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, रंग माझा वेगळा. खूप छान.